श्री शंकराचार्य पदास्य पद्मपादंशास्तावलकं च शिष्यं दन्तोटकं वार्तिककारमण्यात् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने योगमद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः ईशानचरणता नित्याद्वयमुक्तो प्रमाम्यहं ज्ञानाप्रेतान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् नमः श्रीशङ्करानन्द गुरुपादाम्बुजन्मने सलिलासमहामोहग्राहग्रासैककर्मणे सर्वतन्त्रस्वतन्त्राय सदात्माद्वैतवेदिने श्रीमते शङ्करार्याय वेदान्तगुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ नमो जियाद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। आता नाट्यश्नतस्तु योगोस्तु न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन। हा योग कोणाला साधतो त्यासाठी हा श्लोक आहे गीता असं म्हणते। गीतेचा अर्थ असे की न अति अश्नतस्तु योगोस्ति। जर एखादा अति खाणारा माणूस आहे, खूप खातोय म्हणजे आहार खूप आहे, अशा माणसाला योग जमत नाही, त्याला हा योग सिद्ध होत नाही म्हणे। त्याच्यानंतर नच एकांत अनश्नता, खाणाऱ्याला जमत नाही म्हणून अन्नच सोडून दिलं म्हणजे पूर्णच उपवास केला तर अशाही माणसाला हा योग साधत नाही। म्हणजे अत्यंत न खाणे चांगलं, न खाणे योगाला घातक आहे आणि खूप खाणे योगाला घातक आहे। त्याच्यात स्वप्नशीलस्य, खूप झोपणाऱ्या माणसाला योग साधत नाही आणि खूप जागृत राहणाऱ्या माणसाला योग साधत नाही। नचैव जागृतो नैव चार्जुन, म्हणजे याचा अर्थ असं की पुढे जो सांगणार युक्त हार विहार वगैरे त्यासाठी पहिल्यांदा काय असू नये ते सांगितले त्यांनी। गीतेचा असा अर्थ आहे। आता ज्ञानोबाला काय म्हणतात, जो रसनेंद्रियाचा अंकिला का निदेशी जीवे विकला तो नाही येत म्हणितला अधिकारी। या येत म्हणजे या योगशास्त्रामध्ये तो अधिकारी नाही। कोण नाही म्हणाले, जो रसनेंद्रियाचा अंकिला, जो रसनेंद्रियाचा अंकित झालेला आहे, म्हणजे कुठेही दिसलं तरी खाण्यामध्ये त्याचं लक्ष आहे आणि नुसतं लक्ष असं नाही, ते खावंच वाटतं त्याला, काही दिसलं की खावं वाटतं, म्हणजे रसनेंद्रिय इतकींची ते जिभेवर कंट्रोल नाही आहे। आणि त्यात हे आहे मात्र म्हणजे सगळ्या योगशास्त्राचं अजूनही वैशिष्ट्य की त्यांनी जितम सर्व रसे जिथे असं म्हटलंय। भागवतात सुद्धा खूप ठिकाणी हा विषय आला, त्या प्रत्येक ठिकाणी एक वाक्य फार महत्त्वाचं आहे, ते म्हणजे कोणतं, तुम्हाला तुमचे इंद्रिय जिंकले आहे हे कळण्याचं जर कोणतं गमक काय असेल, जर तुम्ही रसना जिंकली तर तुम्ही सगळे इंद्रिय जिंकले, रसना जर जिंकली नाही तर तुम्ही इंद्रिय नाही जिंकले। म्हणजे आता खूप लोक आहेत की ते खूप काही काम करतात, एक म्हणजे योगासनामध्ये सगळं करतात, पण ते खवय्ये असतात बघा, आणि ते खूप खात बसतात। म्हणजे ज्यावेळेस त्यांच्याजवळ ते समोर येतं, म्हणजे आता अटल बिहारी वाजपेयी की नाही, ते एवढे मोठे विद्वान होते, सगळं होतं, त्यांना काही गोष्टी अशा आवडायच्या, त्यांना शुगर होती तरी डॉक्टर नको म्हणायचे, म्हणजे काही ठिकाणी ते त्यासाठी जायची खास खाण्यासाठी त्या लोकांकडे, आणि त्यांच्याकडून ते खाऊन यायची। म्हणजे काय झालं, रसनेंद्रिय हे नाही आहे, कंट्रोल नाही आहे, म्हणून असा जो मनुष्य तो योगाचा अधिकारी होत नाही, बाकी काही होईल। त्याच्यानंतर पण आले का निद्रेसी जीवे विकला, किंवा झोपेला ज्यानं आपला जीव विकला आहे, म्हणजे इतका झोपतो की तो दिवसभर झोपतच राहतो, तर असा जो मनुष्य तो नाही येत म्हणितला अधिकारी। या तो इथला अधिकारी नाही, या योगशास्त्राचा अधिकारी नाही। अथवा किंवा म्हणाले असं एरवी खाणार नाही पण आग्रह कोणी केला तर किती खाईल, काही लोक असे पण असतात, ते लोक सुद्धा चालत नाही म्हणून सांगितलं ज्ञानोबाने। अथवा आग्रहाची वांतोडी शुदा तुषार कोंडी आहाराची तोडी मारून या, की तो आग्रहाच्या ह्याच्यामध्ये पडून बळी पडून तो क्षुधा आणि तृषा दोन्हीची कोंडी करतो, म्हणजे भूकच लागू देत नाही। शरीराला भूक लागल्यानंतर खाणं हा जो प्रकार आहे तो करूच होत देत नाही, तो खातच राहतो तो, म्हणजे त्याला तहानही लागत नाही कधी, आणि म्हणजे ती जाणीव होत नाही आणि भुकीची जाणीव होत नाही। असा जो मनुष्य आहे तो काय म्हणतो, आहाराची तोडी मारून या, तो याप्रमाणे कोण म्हणजे क्षुधा आणि भुकेतील तहानेचा कोंडमारा करून आहारादी जे करतो
तर तेच योग्य नाही म्हणाले, थोडी माननीय ऐकी नाही, दोन्ही पद्धतीने त्यांनी सांगितलं. म्हणून तसंच निद्राची वाटा नवचे किंवा जागरण खूप करणारे म्हणजे हे आपले कुरुंदकर जे लवकर गेले की नाही, कुरुंदकर लवकर जे गेले तर ते एक कारण आहे, ते झोपत नव्हते फार, सतत वाचत असत कुरुंदकर. त्यामुळे वयाच्या 50च्या आसपासच त्यांचा मृत्यू गेला. 50व्या वर्षी ते गेले. ते जाण्याचं कारण लिहित असताना आमच्या गुरुजींनी त्यांच्यावर जो लेख लिहिलाय त्या लेखामध्ये त्यांनी हे लिहिलंय की कुरुंदकरांचं काय होतं की एकेका शास्त्राच्या किंवा विषयाच्या तळापर्यंत जायचं ही त्यांची जिज्ञासा असायची. आणि त्यामुळे तळापर्यंत जाऊन त्यांची जिज्ञासा करण्यासाठी रात्रंदिवस ते वाचन करत असत. त्यानं त्यांचं शरीर क्षीण झालं. आपली शास्त्र एक अशी आहेत की ते एकेकाला आयुष्य गेलं ती पुरत नाही. गुरुजींनी त्यांच्या त्या लेखामध्ये एक उदाहरण असं दिले की म्हणजे याचं महाभाष्यातलं वाक्य दिलंय. व्याकरण महाभाष्यामध्ये व्याकरण किती मोठं आहे हे सांगत असताना महाभाष्यकारांनी सांगितलं की बृहस्पती सम वक्ता इंद्र सम श्रोता. म्हणजे व्याकरण शिकायला कोण बसलं होतं तर इंद्र बसला होता, आणि शिकवायला कोण बसलं होतं तर बृहस्पती होता, आणि काळ कोणता होता तर दिव्यम वर्षम सहस्रम म्हणजे देवांचा काळ. देवांचा काळ फार आपल्यापेक्षा खूप मोठा असतो. म्हणजे आपण देवाच्या दारात जर 2 क्षण जर उभं राहिलो तर पृथ्वीवरची युगानुयुग जातात अशी परिस्थिती. त्या ह्याची गोष्ट नाही का पुराणामध्ये येते, त्या रेवतीचं लग्न करण्यासाठी बलरामाचं लग्न ज्या रेवतीबरोबर झालं त्या रेवतीचा बाप वर गेला होता, ब्रह्मदेवाकडे गेला होता की हिला कोणता पोरग देऊ. तोपर्यंत खाली अनेक युग लोटून गेली. त्यामुळे ते सगळे युग गेले म्हणे, आता द्वापारातलं पोरग येते त्याला देऊन टाक. मग तिची ती उंची कमी करण्यासाठी बलरामाने ते आपलं ते फावडं घेऊन तिला कमी केलं असं भागवतात वर्णन आहे. तर ते दिव्यम वर्षण सत्र म्हणजे देवांचा काळ फार मोठा असतो आपल्यापेक्षा. असे 1000 वर्ष देवांचे. म्हणजे बृहस्पती शिकणारा इंद्र हा प्रतिभा संपन्न आहे. इंद्र काय आणि त्याच्यानंतर देवांचं हे वर्ष तरी नांतन जगामास आहे, तरी सुद्धा त्यांचं व्याकरणाचं अध्ययन संपलं नाही, शेवट झालाच नाही त्यांचा. तर ते म्हणले अशी परिस्थिती आहे. तर अशी परिस्थिती असताना एकेका शास्त्राची कुरुंदकरांना अनेक विषयांची भानगड होती आणि अनेक विषयात डोकं घालत होते. त्यामुळे त्यांनी खाणं पिणं आणि झोप याच्यावर काय होतं की ते खूप कमी हे करायचे, खूप कमी झोपायचे. त्याचा परिणाम काय झाला ते लवकर गेले, क्षीण आयुष्य झालं. तेच सांगतात. म्हणून निद्राची वाटानं वच्चे ऐसा दृढवेची अवतरणे नाचे ते शरीरच नव्हे त्याचे मा योगू कमणाचा. किंवा जो अत्यंत दृढनिश्चयानं निद्रेच्या वाटी जात नाही, झोपायचाच नाही दृढनिश्चय करतो, तर म्हणजे त्याला असं वाटतं की शरीरच आपलं नाही असं ज्ञान मानलं. म्हणजे काय आहे, दोन्हीकडून जर तुमची हे जळाली ती हे असतं ना मेणबत्ती, मेणबत्तीला खालून लावून वरून लावलं तर ती लवकर जळते की तसं असतं की तुम्ही जर सतत रात्रंदिवस जर झोपत नाही घेतली तर शरीराला, मनाला आणि तुमच्या बुद्धीला एक विचार थोडी शांततेची गरज आहे, ती जर तुम्ही दिली नाही तर तुम्ही लवकर संपता, लवकर क्षीण होता. म्हणून असा क्षीण होणारा माणूस योगाचा नाही. योगानं काय आहे, योगानं शरीर फार चांगलं होतं, नुसतं शरीर चांगलं होतं नाही, दीर्घायुष्य प्राप्त. म्हणून योगाचं तर फळ काय आहे तर म्हणजे ॲक्च्युली योगाचं रोग दूर होणे हे सहजपणे जाणारं फळ आहे, सहजपणे होणारं फळ आहे. योगाचं ते फळ नाही. योगाचं मूळ फळ तर ते प्रकृती पुरुष विवेक. योगशास्त्र का करायचं, योगाचं सगळ्या सिद्ध्या ज्या आहेत त्या ते सगळं करायचं कशासाठी तर योगाच्या द्वारा योग प्रकृती पुरुषाचा विवेक करायचा, समाधी लावायची. समाधी लावणं हे योगाचं मुख्य फळ आहे. योग चित्तवृत्ती निरोध आहे. आणि पण त्याच्याबरोबर मिळणारे जे फळ आहे ते हे की तुमचं शरीर एकदम ताजेतवाने राहतं. म्हणजे योगाच्या बाबतीमध्ये एक वैशिष्ट्य आहे की योगी माणूस कधी थकत नाही काही वर्ष. योगामध्ये अशा काही आहेत. पण हे योगाच्या त्या प्रक्रिया झाल्यानंतर गोष्ट वेगळी. पण सुरुवातीला जर तुम्ही असं म्हणजे खाणारच नाही किंवा अति खाणार, झोपणार नाही तर किंवा अति झोपणार, तर अशा माणसाला साध्य होत नाही म्हणाले. मा योगू कमणाचा म्हणजे याला योग त्याचा होत नाही. म्हणून अतिशय विषय सेवावा तैसा बोधी नहावा का सर्वदा निरोध करावा हेही नको. म्हणून ज्ञानोबाने म्हणतात की अतिशय विषयाचं सेवन करावं किंवा
बोधामध्ये भोगावं किंवा त्या भोगाचा निरोधच कायम सर्वदा करावा असं काही करणं योग्य नाही. हेही नको, हे दोन्ही नको, म्हणजे दोन्ही टोकं नको आहे असं त्याचा तात्पर्य अर्थ आहे. म्हणून ह्याच्यात सुद्धा एक श्रुती आहे की तमेतम ब्राह्मणा विविधिषन्ति ब्राह्मणाः यज्ञेन दानेन तपसा नाशकेन, अशी एक श्रुती आहे. तमेतम म्हणजे त्या या ब्रह्माला, ब्राह्मण म्हणजे साधक लोक, विविधिषन्ति जाणण्याची इच्छा करतात. कशा कशाला म्हणाले? विविधिषन्ति ज्ञानेन दानेन तपसा, यज्ञेन दाने, यज्ञ जे करतात त्या यज्ञाचं तात्पर्यही ब्रह्म जाणणंच आहे. दान देण्याचं तात्पर्य ब्रह्म जाणणंच आहे. यज्ञेन दानेन तपसा, तप करणं त्याचंही तात्पर्य हेच आहे, काय म्हणतात, ब्रह्म जाणणंच आहे. आणि अनाशकेन म्हणजे उपवास, न खाणे. तिथं अन प्रत्यय जो आहे त्याचा अर्थ एकदम न खाणे असं नाहीये, तर अल्प खाणे असा अर्थ आहे. भामतीकारांनी हेच लिहिले. इथली जी वाक्य आहेत ना ते तशी वाक्य भामतीत की भामतीकार हेच लिहितात की अनाशकेन असं नाही. त्याच्यात शरीरच जरी टिकलं नाही, म्हणजे काही अंशामध्ये हा पूर्वपक्ष योग्यच आहे. कोणता? शरीर वाद्यम खलु धर्म साधनम. धर्म जर साधायचा असेल तर शरीर टिकवणं आवश्यक आहे तुम्हाला, आणि त्यामुळे शरीराला जेवढी झोप लागते तेवढी झोपही घेणं आवश्यक आहे, आणि शरीराला जेवढं खाणं लागतं तेवढं खाणंही आवश्यक आहे. शरीराला अतिरिक्त खाणं देणं योग्य नाही आणि शरीराला अतिरिक्त आराम देणं योग्य नाही, हे तर मी सांगितले. म्हणून सर्वदा विरोध नको. म्हणून हा असा जो करणारा मनुष्य आहे तो या योगशास्त्राचा अधिकारी नाही. मग कोणाला योग साधतो म्हणाले? मला युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. त्या माणसाला हा योग दुःख हा होतो, म्हणजे दुःख मारणारा होतो. कोणाला? जो युक्त आहार विहार करणारा आहे, योग्य आहार विहार करणारा. शास्त्रात जसं आहार सांगितलाय तसा आहार घेणारा, शास्त्राने जसं विहार सांगितला त्याप्रमाणे विहार करणारा. त्याच्यानंतर युक्त चेष्टस्य कर्मसु, कर्म करत असताना जशा चेष्टा म्हणजे ज्या क्रिया, चेष्टा म्हणजे क्रिया, त्या क्रिया शास्त्राने कशा सांगितल्या त्याप्रमाणे करणारा. युक्त स्वप्नावबोधस्य, आणि शास्त्राने सांगितल्याप्रमाणे नियमित देहादिकांचा व्यापार करून झोपणे आणि उठणे हे ज्याचं युक्त आहे असा जो मनुष्य आहे त्याला हा योग काय होतो? दुःख हा होतो, म्हणजे दुःखाचा नाश करणार होतो. म्हणजे तो असा मनुष्य ज्याला म्हणतात एकदम आदर्शवादी माणूस, ज्याला आदर्श म्हणतात. बरोबर त्या वेळेत झोपणं, वेळेत खाणं, वेळेत पिणं, म्हणजे त्या पद्धतीने जो वागेल तो याचा खरा अधिकारी आहे, योगाचा अधिकारी तो मनुष्य म्हणाले. ते सांगला आहार तरी सेविजे परी युक्तीची मापे मविजे क्रियाजात आचरिजे तयाची स्थिती. आहार जो आहे तो व्यवस्थित घ्यावा. मध्यंतरी गुरुजींनी ज्यावेळेस अनुष्ठान सुरू केलं होतं चतुर्वेदेश्वर धामला गेल्यानंतर, तर त्यावेळेस ते काय करायचे, एक शिवमपेटकर शास्त्री म्हणून होते, नागनाथ शास्त्रीचे गुरु होते. तर त्यांचं पाहून यांनी पण काय सुरू केलं होतं की एक मूठभर 2 मूठभर मूग हे करायचे, भिजू घालायचे, आणि ते मूठ भिजू घालून ते मूग तेवढेच खायचे, बाकी काही खायचं नाही, असं गुरुजींनी केलं होतं. ही गोष्ट प्रल्हाद महाराजांना कळली. प्रल्हाद महाराजांनी त्यांना पत्र लिहिले. प्रल्हाद महाराजांचं एक पुस्तक आहे, म्हणजे नंतर त्यांच्या पत्रावरचं पत्रबोध सुद्धा म्हणून घेतले आहे, पत्रसुद्धा बोध. त्याच्यात त्या पत्रात त्यांनी स्पष्ट सांगितलं की असं काही खायचं नाही म्हणले, उडीच हे सगळं तामस आहे, मूग भिजूनच खाणे फक्त, बाकी काही खायचं नाही वगैरे, हे सगळं तामस आहे. जे रामाला आपण नैवेद्य दाखवतो तेवढं घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही, असं त्यांनी त्या पत्रात लिहिलं. हाच आशय येतो त्या पत्रामध्ये सुद्धा. त्यांनी त्या या श्लोकाचा अर्थ दिला, आहार तरी सेविजे, आहार सेवला पाहिजे, पण म्हणजे परी युक्तीची मापे मविजे. युक्तिपूर्व म्हणजे शास्त्रपूर्व जेवढं पाहिजे तेवढंच, म्हणजे आपली किती भूक आहे तेवढंच जेवलं पाहिजे. तर ते शोधायचं काय काय, म्हणजे आपली भूक कशी पाहिजे, तर त्याला एक उपाय आप्पांनी सांगितलेलं मी सांगतो. आप्पा असं म्हणायचे की काय 2 महिने पोळीला तूपही लावायचं नाही, तेलही लावायचं नाही, अशी बिना तुपाची बिना तेलाची पोळी आणि नुसतं गाईचं दूध, त्याच्यात तिखट नाही, मीठ नाही, गोड नाही, काही नाही, रस विरहित असं जेवायचं.
मनुष्य पहिले 2-3 दिवस 3-4 पोळ्या खातो, म्हणतो बरोबर त्याचा जेवढा आहार आहे तेवढाच खातो, त्याच्या पुढे खात नाही म्हणली. मग त्यावेळेस जिथं पोळी थांबली समजायचं आपला आहार एवढाच आहे, मग तेवढाच आहार घ्यायचं म्हणले आपण. सोपं त्यांनी सांगितले आपला आहार किती हे समजून घेण्यासाठी. ते बाकी आपण किती खातो तर पुष्कळ वेळा आपण पोटापेक्षा जिभेने जास्त खातो, चांगलं लागलं म्हणून थोडे एखादं जास्त खातो ना, तसं नाही करायला. म्हणजे बरी युक्ती जिने मापे मविजे, जेवढं माप आहे आपल्या पोटाचं, म्हणजे पोटाचे माप करायचं असतं ते आयुर्वेदाने त्याचे 4 भाग करायला सांगितले. त्यातला अर्धा भागच अन्नानं भरायचा आहे, 1 भाग पाण्यानं भरायचा, 1 भाग याचा ठेवायचा, वायूचा ठेवायचा. तर त्यासाठी म्हणून मग ते त्यांनी सांगितलं होतं. पण असं जर केलं तर क्रियाच्या आता जे तयाची स्थिती, संपूर्ण क्रिया या सकाळ उठायचं कसं, बसायचं कसं, हे सगळं शास्त्रतः जर केलं तर तो मनुष्य नियमितपणे करणारा जो मनुष्य तो या योगशास्त्राचा खरा हे आहे अधिकारी म्हणाले. मापितला बोली बोलीचे. आता हे यांनी अजून एक त्याचा आपला पदार्थ घातलंय, बोलणं सुद्धा मापितलं असलं पाहिजे, म्हणजे योग्य बोलणं, म्हणजे मोजून मापून बोलायचं, उगीच काहीतरी बोलायचं एवढं बोलायचं नाही, चेष्टा करत बसणं वगैरे जे आहे. म्हणजे इथं रस शब्दांनी त्यांनी दोन्ही अर्थ घेतले ज्ञानोबारायांनी, म्हणजे खाण्यावरही कंट्रोल पाहिजे आणि बोलण्यावरही कंट्रोल पाहिजे असं त्यांनी. मापितले बोली बोलीचे, मितलिया पावली चालीचे, निद्रोही मानुतीजे अवसरे एके. म्हणजे बोलताना मापितलं बोललं पाहिजे. चालायचं तर किती चालायचं, उगीच चालत बसले 10 किलोमीटर 15 किलोमीटर 20 किलोमीटर असं नाही, तुमच्या शरीराला किती सहन होतं तेवढं ते मोजलिया. ते सहन सांगितलं की मितलिया पावली चाली, मितलिया म्हणजे मोजून पावलं चालायची, जास्त नाही चालायची. निद्रोही मानुतीचे अवसरे एके, आणि एकाच वेळेस त्या निद्रेला मान पण द्यायचा, म्हणजे त्यावेळेस झोपायचे त्यावेळेस झोपायचं असं त्याचा अर्थ. जागणे जरी झाले तरी व्हावे ते मितले. जरी जागणं झालं म्हणजे एकादशी वगैरे उपवासाच्या दिवशी वगैरे जागरण आपल्याला सांगितलेले, म्हणजे तर त्यावेळेस किती जागायचं तर रात्री 12 वाजेपर्यंत, जास्तीचं मध्यरात्रापर्यंत जागायचं असं सांगितलं. एकादशी किंवा सत्यनारायण वगैरे गेलं ना तर रात्री जागलं पाहिजे. रात्री जागून काही आहे ना, एकादशा विशेषेण कर्तव्यम भोजनद्वयम रात्रौ जागरणं कृत्वा दिवाच्या हरिकीर्तनम. एकादशीला हे 2 जेवण केले पाहिजे. भोजन म्हणजे 2 जेवण, द्वयम कर्तव्य, 2दा जेवण करायचं. तर कोणतं जेवण करायचं तर रात्रौ जागरणं कृत्वा दिवाच्या हरिकीर्तनम, रात्रीच्याला आणि दिवसा दोन्ही वेळेस भजन करायचं. रात्रीचं जागरण करून भजन करायचं आणि दिवसा पण भजन करायचं. तर त्याला वाटतं ते भोजनद्वय करायचं. तर ते आहे ते मितलं झालं. ते एखाद्या दिवशी व्रता आहे म्हणून तुम्ही केलं ते ठीक आहे, पण एरवी नाही. जागणे जरी झाले तरी व्हावे ते मितले. येतुलेने धातू साम्य संचले अमेल सुख असेल सुखे. म्हणजे या पद्धतीने जर सांगितलं तर तुमचं शरीरातले जे सप्त धातू आहेत, शरीर सगळं त्या सप्त धातूवर जे चालतं त्याचं बॅलन्स राहतं, ते म्हणजे एकदम सम राहतात, सम प्रमाणामध्ये राहतात. आणि स्वस्थ माणसाचं जे हे आहे लक्षण ते हेच आहे, प्रसन्नात्मेंद्रिय मना हा स्वस्थ इत्य विधीयते. काय त्याचं सम समरस त्याचे धातू आहेत, सुरुवात अशी आहे त्याचे वात पित्त कफ समय, आणि जो प्रसन्न असं ज्याचा आत्मा इंद्रिय आणि मन हे तिन्ही प्रसन्न आहेत. इंद्रिय पण प्रसन्न आहेत, मन पण प्रसन्न आहे आणि आत्मा पण प्रसन्न आहे. अशी ज्या स्थिती असते त्याला आयुर्वेद 100% स्वस्थ म्हणतं. प्रसन्न आत्मेंद्रिय मना हा स्वस्थ इत्य विधीयते. तेच त्यांनी इथे सांगितले ते असेल सुखे. ऐसे युक्तीचे निहाते जे इंद्रियावोपी जे माते ते संतोषामादी जाईते मनची करी. की या पद्धतीनं युक्तीच होऊन इंद्रियांनाही व्यवस्थित युक्तीने इंद्रियांचं काम केलं म्हणजे किती ऐकायचं, किती बोलायचं, किती खायचं, किती प्यायचं, किती स्पर्श करायचा, हे सगळं स्पर्श व्यवस्थित हे केलं की त्याने काय होतं म्हणजे मनची करी संतोषाची वाढते. याला काय होतं तर तुमच्या मनामध्ये आपोआप संतोष वाढायला लागतो, आपोआप आनंद प्राप्त होतो. वेगळा आनंद प्राप्त करत बसायची गरज नाही, जेवढं तेवढं केलं तर जास्त आनंद प्राप्त होतो असं त्यांना म्हणायचं. म्हणून याची युक्तीची निहाते जे इंद्रिय गोपी जे माते ते संतोषाचे वाढते मनची करी. त्याचा मनाचा संतोष आपोआप वाढायला लागतो. तात्पर्य आहे की धर्मस्य शापवर्गस्य हा जो भागवतातला श्लोक आहे तिथला आठवण करून त्यांनी इथं या गुणार्थ दीपिकाकार म्हणतात की आहारा विहारादी सर्व कर्मे
करावी असे सांगितले. म्हणून धर्मशास्त्राचे नियम पाळून आहार विहार करणारा पुरुष युक्त होतो व त्याला कर्मयोगाची सिद्धी मिळते. धर्मशास्त्राचा नियम पाळलाच पाहिजे. मी परवा टाकलं, काल टाकलं, मी आपल्या ह्याच्यावर टाकलं मी करपात्रीजी स्वामींचं, की करपात्रीजी स्वामींचा हा आग्रह होता. म्हणजे धर्मशास्त्राचा नियम न पाळता नुसतं नामस्मरण करणाऱ्याला पापच लागतं. नामस्मरणाने जरी पाप दूर होतं वगैरे सगळं खरं असलं, पण हे केव्हा, जर तो धर्मशास्त्राचे नियम पाळत असेल तर. जर तो धर्मशास्त्राचे नियम पाळत नसेल, नुसतं सगळं सोडून देऊन मी हरिहरी करतो म्हणलं, स्नान संध्या जे काही केलं नाही, तर त्याला पापच लागणार. त्याचं काही ते पाप दूर होणार नाही असा त्याचा अर्थ. म्हणजे योग करायचं जरी असलं तर योगही माणसाला सुद्धा धर्मशास्त्राचे नियम आवश्यक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ सदैव श्री दत्ता